स्टार्ट. परिच्छेद. वादींनी सदरचा दावा प्रतिवादी विरुद्ध वाटप, कब्जा व जाहीर ठरावासाठी दाखल केला आहे. सदर मिळकतींनी येथून पुढे संक्षिप्ततेसाठी दावा मिळकती असे संबोधण्यात येत आहे. प्रस्तुत दाव्यामध्ये प्रतिवादी क्रमांक 5 ने तिच्या कैफियतीसोबत प्रतिदावा दाखल केला आहे. येथून पुढे वादी व प्रतिवादींना मूळ दाव्यातील त्यांच्या नामनिर्देशनानुसार संबोधण्यात येत आहे. वादीने असे कथन केले आहे की वादी व प्रतिवादी क्रमांक 1 व 4 ही मयत माधव यांची मुले असून प्रतिवादी क्रमांक 5 ही मयत माधव यांची पत्नी आहे. मयत माधव काळे यांना यमुना नावाची प्रथम पत्नी होती. तिच्यापासून त्यांना प्रतिवादी क्रमांक 1 हा मुलगा झालेला आहे. मयत माधव व प्रतिवादी क्रमांक 5 यांचा विवाह यमुना हिच्या मृत्यूनंतर झालेला असल्याने प्रतिवादी क्रमांक 5 यांचा मयत माधव काळे यांच्या मिळकतीमध्ये कायदेशीर हिस्सा आहे. दावा मिळकती या वादी व प्रतिवादी क्रमांक 1 यांच्या हिंदू एकत्र कुटुंबाच्या अविभक्त मिळकती आहेत. वादी व प्रतिवादींच्या एकत्र हिंदू कुटुंबामध्ये अद्याप कोणत्याही प्रकारचे सरसनिरस मानाने वाटप झालेले नाही. त्यामुळे वादींचा दावा मिळकतीमध्ये अविभाज्य हिस्सा असून त्याप्रमाणे एकत्रात वहिवाटही आहे. परिच्छेद. वादीने पुढे असे कथन केले आहे की अशी परिस्थिती असताना प्रतिवादी क्रमांक 1 ने दावा मिळकतीपैकी काही घर मिळकती कोणत्याही प्रकारची कायदेशीर गरज नसताना प्रतिवादी क्रमांक 2 व 3 यांना बेकायदेशीरपणे विक्री केल्या आहेत. वास्तविक असे करण्याचा प्रतिवादी क्रमांक 1 यास कोणताही कायदेशीर हक्क नव्हता. प्रतिवादी क्रमांक 1 च्या सदर कृत्यामुळे प्रतिवादी क्रमांक 2 व 3 हे विनाकारण वादींच्या एकत्रातील वहिवाटीस हरकत अडथळा करत आहेत. वादींनी एप्रिल 2009 मध्ये प्रतिवादी क्रमांक 1 याचेकडे वाटपाची मागणी केली तेव्हा त्याने वादींना नकार दिला. त्यामुळे वादींनी प्रस्तुतचा दावा सरसनिरस मानाने वाटपासाठी व त्यांचा हिस्सा पृथक करून ताब्यात मिळण्यासाठी दाखल केला आहे. वादींनी पुढे असे कथन केले आहे की वादी व प्रतिवादी क्रमांक 4 यांची आई लीलाबाई हिने यापूर्वी वादी व प्रतिवादी क्रमांक 1 व 2 यांचे विरुद्ध 19/18 हा दावा ठराव व ताकिदीसाठी दाखल केला होता. त्या दाव्याचा तिच्या विरोधात निकाल झाल्याने तिने अपील केले व सदर अपील प्रलंबित आहे. सदर दावा केवळ मनाईसाठीचा असल्याने व प्रस्तुतचा दावा वाटपासाठी असल्यामुळे दाव्यास दिवाणी प्रक्रिया संहितेचे आदेश 2 नियम 2 अथवा रेस ज्युडिशियल या तत्वांची बाधा येत नाही. सबब वादीने त्यांचा दावा मिळकतीमधील असणारा प्रत्येकी 1/4 हिस्सा तुटक व पृथक करून वादींच्या ताब्यात मिळण्यासाठी तसेच घर मिळकतींच्या वाटपासाठी कोर्ट कमिशनर नेमणुकीचा आदेश होण्यासाठी तसेच प्रतिवादी क्रमांक 1 ने प्रतिवादी क्रमांक 2 व 3 सोबत केलेला हस्तांतरणाचा व्यवहार वादींच्या हिश्श्यावर बंधनकारक नाही
असा जाहीर ठराव होण्यासाठी दाखल केला आहे. परिच्छेद प्रतिवादी क्रमांक 1ला समन्सची बजावणी होऊनही ते हजर झाले नाहीत. त्यामुळे दावा त्यांच्याविरुद्ध एकतर्फा चालविण्यात आला. प्रतिवादी क्रमांक 2 व 4 हे दाव्यात हजर होऊनही त्यांनी कैफियत दिली नाही, म्हणून दावा त्यांचे विरुद्ध विनाकैफियत चालवण्यात आला. सदर प्रतिवादीने वादीची दाव्यातील सर्व कथने नाकारली. प्रतिवादीने त्यांचा वादीशी असणारा नातेसंबंध मान्य केला आहे. प्रतिवादीने कथन केले आहे की दावा कलम 1(ब) मध्ये वर्णन केलेली घर मिळकत ग्रामपंचायत क्रमांक 155/1 ही प्रतिवादी क्रमांक 3ने दिनांक 10/2/1993 रोजी प्रतिवादी क्रमांक 1 कडून रक्कम ₹85,000 ला रजिस्टर खरेदी खताने खरेदी घेतलेली असून तेव्हापासून प्रतिवादी क्रमांक 3 हे मालक व वहिवाटदार आहे. सदर जागेची पट्टी सदर प्रतिवादी भरत आहेत. सदर ग्रामपंचायत मिळकत क्रमांक 155/1 ही मूळची शंकर माधव काळे यांचे मालकीची होती. सन 1993 साली सदर प्रतिवादी क्रमांक 1 यास आजीचे आजारपणासाठी पैशाची गरज होती, म्हणून त्याने ती मिळकत प्रतिवादी क्रमांक 3ला त्यावेळच्या बाजारभावाप्रमाणे खरेदी दिलेली आहे. तेव्हापासून वादी अगर प्रतिवादी क्रमांक 1, 4 व 5 यांचा सदर मिळकतीशी काहीही संबंध राहिलेला नाही. परिच्छेद प्रतिवादी पुढे कथन करतात की वादी हा अनेक वर्षापासून बारामती येथे राहत असून प्रतिवादी क्रमांक 4 व 5 हे देखील त्याचेसोबत राहत आहेत. दावा मिळकत ग्रामपंचायत मिळकत क्रमांक 155/1 चे पश्चिमेस राहिलेली 15/2 ही जागा प्रतिवादी क्रमांक 1 चे भोगवट्यास व उत्तरेस असलेली प्रतिवादी क्रमांक 3 ची राहती बांधलेली जागा असून त्या जागेचे विस्तारीकरणासाठी प्रतिवादी क्रमांक 3ने दावा मिळकत प्रतिवादी क्रमांक 1 कडून खरेदी घेतलेली आहे. त्यामुळे प्रतिवादी क्रमांक 3ने वादीच्या वहिवाटीस कधीही हरकत केलेली नाही. वादीने दाव्यामध्ये केलेली कथने बेकायदेशीर आहेत. सबब दावा रद्द करण्याची विनंती केली आहे.